चलो डन। क्या देखा था लास्ट सेशन में, याद है? अरे कुछ याद है लास्ट सेशन वाला? बोलो जल्दी। सिंपल स्क्वामस इपिथेलियम या फिर सिंपल स्क्वामस इपिथेलियल टिश्यू, इसके बारे में हमने देखा था, राइट? ओके, सिंपल स्क्वामस इपिथेलियल टिश्यू कुठे बघायला भेटतो? ब्लड वेसल्स, है ना, राइट? ओके, इनर लाइनिंग काय शब्द वापरला होता आपण त्यासाठी? एंडोथिलियम. काय वापरला होता? एंडोथिलियम. त्याच्यानंतर अजून लंग्सच्या मध्ये कुठे? अल्व्हिओलस, है ना, राइट? ओके, तिथे काय काम होतं? एक्सचेंज ऑफ गॅसेस, है ना, राइट? ओके, एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं, म्हणून तिथे काय होतं बेसिकली? थिन फ्लॅट सेल्सची आवश्यकता असते. अजून नेफ्रॉन मध्ये स्पेसिफिकली कुठे? बोमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस. बोमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस, राइट? ओके, यांच्यामध्ये जी बेसिकली मेम्ब्रेन असते ती कशाची आहे? सिंपल स्क्वामस इपिथेलियल टिश्यू आहे, राइट? ओके, काय म्हणून काम करतो? फिल्ट्रेशन मेम्ब्रेन, है ना. मी सांगितलं होतं की बोमन्स कॅप्सूल मध्ये काय होतं, कोणतं फंक्शनिंग होतं? दॅट इज माल्फिजियन कॉर्पस्कल किंवा माल्फिजियन बॉडी जी आहे त्याच्यामध्ये काय होतं? ऍक्च्युअली अल्ट्रा फिल्ट्रेशनचं काम होतं, है ना. ब्लड जातं नेफ्रॉन नेफ्रेटिक ट्यूब्यूल पर्यंत विथ द हेल्प ऑफ ग्लोमेरुलस, आणि तिथे काय होतं? ब्लड पासून ज्या काही गोष्टी असतात त्या काय केल्या जातात? सेपरेट केल्या जातात, आणि अल्टिमेटली काय फॉर्म होतं? युरिन फॉर्मेशन होते, राइट? ओके, हे कशाचं काम आहे? किडनीचं काम आहे. हे आपण लास्ट सेशन मध्ये खूप चांगल्या प्रकारे डिस्कस केलेलं आहे, राइट? ओके, आज आपल्याला तो पार्ट बघायचा आहे जो आपण कालच्या सेशन मध्ये थोडाफार सुरू केला होता, बट है ना वेळेअभावी आपल्याला तो थांबवावा लागला होता, राइट? ओके, कोणता पार्ट आहे तो? सिंपल क्युबॉइडल, है ना. सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम. ओके, सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम मध्ये आपण काय काय बघितलं होतं? कसे सेल्स असतात? क्यूब शेप सेल्स असतात, है ना. म्हणजेच काय? त्यांची लेंथ आणि विड्थ कशी असेल? सेम. लेंथ, विड्थ, हाईट, व्हॉटएव्हर कसे असतील? सेम असतील, है ना. क्यूब्स असतील असे, राइट? ओके, न्यूक्लियस कुठे लोकेटेड असेल? सेंट्रली लोकेटेड न्यूक्लियस असेल. सेंट्रली लोकेटेड न्यूक्लियस. ओके, तिसरी महत्वाची गोष्ट कुठे बघायला भेटतील? फाउंड इन, है ना. पहिला पॉइंट होता कोणता? डक्ट ग्लँड्स, है ना, राइट. त्याला जर आपण फाईन ट्यून केलं अजून, है ना, काल सांगितलं होतं की डक्ट ग्लँड किंवा ग्लँडच्या जे डक्ट्स असतात ते आपण कशा असतात? छोट्या छोट्या पाहिजे. कशा पाहिजे? छोट्या छोट्या. म्हणून मी इथे लिहिणार आहे काय? स्मॉल डक्ट्स ऑफ
ग्लँड्स, स्मॉल डक्ट ऑफ ग्लँड्स. इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके. नेक्स्ट अजून नंबर 2. ओके, याचं एक्सप्लेनेशन आपण काल केलं होतं है ना. एखाद्या ग्लँड मधले काय छोट्या डक्ट्स म्हणजे काय बघा, आठवत आहे का? इमॅजिन करा. है ना. ओके. इसोफॅगस, स्टमक, राईट. ओके. काय सुरू होईल? स्मॉल इंटेस्टाईन. काय सुरू होईल? है ना. स्पेसिफिकली जर नाव बघायला गेलं तर ड्युडेनम. काय बघायला भेटेल आपल्याला? ड्युडेनम. स्टमकच्या खाली एक विशेष ऑर्गन, है ना. यांच्यामध्ये अजून एक छोट्या छोट्या डक्ट्स. राईट. ओके. ग्रीन कलरचा नसतो बट है ना. राईट. ओके. वी आर हॅव्हिंग लिमिटेड अमाऊंट ऑफ कलर ऑप्शन. राईट. ओके. याचं नाव आहे काय? पॅन्क्रियाज. काय? पॅन्क्रियाज. राईट. ओके. एक प्रकारची काय आहे ही? हेट्रोट्रॉपिक ग्लँड. कोणती ग्लँड आहे? हेट्रोट्रॉपिक ग्लँड. ओके. ग्लँड दोन प्रकारच्या, मेजरली 3 प्रकारच्या असतात. एक असतात एंडोक्राइन, एक असतात एक्झोक्राइन, एक असतात हेट्रोक्राइन. राईट. ओके. एंडोक्राइन कशाला म्हणणार? ज्यांना डक्ट नाहीये, ज्यांच्यामध्ये ट्यूब्स आपल्याला बघायला भेटत नाही. सिक्रिशन बेसिकली टार्गेट ऑर्गनला टाकण्यासाठी त्यांना डक्टची आवश्यकता पडत नाही. एंडोक्राइन. ज्यांना डक्टची आवश्यकता पडते एक्झोक्राइन. आणि जे दोन्हीचे मिक्सचर असतात, अर्धा पार्ट काय आहे एंडोक्राइन आहे, अर्धा पार्ट काय आहे एक्झोक्राइन आहे. हेट्रोट्रॉपिक. गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे? राईट. ओके. आता यांच्यामध्ये आपल्याला याच्या मोठ्या डक्ट दिसतात. येस. ओके. आणि या छोट्या डक्ट दिसतात. बरोबर. गोष्ट कळतीये? ज्या स्मॉल डक्ट्स असतात ह्या बनलेल्या असतात सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम पासून. कशापासून बनलेल्या असतात? सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम पासून. बट ज्या लार्ज डक्ट्स असतात या बनलेल्या असतात कंपाऊंड इपिथेलियम पासून. कशापासून बनलेल्या असतात? कंपाऊंड इपिथेलियम पासून बनलेल्या असतात. गोष्ट कळतीये? समजते?
मग जे काही सिक्रिशन पॅन्क्रियाजला कशामध्ये द्यायचं असतं, ड्युडेनम दॅट इज स्मॉल इंटेस्टाइन मध्ये द्यायचं असतं, तर या डक्टच्या सहाय्याने काय केलं जातं, ते सिक्रिशन स्मॉल डक्ट्स मधनं कुठे जातं, मोठ्या डक्ट्स मध्ये, मोठ्या डक्ट्स मधनं कुठे जातं, ड्युडेनम. समजतंय? नोट डाऊन करून घ्या. झालंय नोट डाऊन करून? चला पुढे बघा. ओके, ही झाली पहिली एरिया जिथे आपल्याला काय बघायला भेटतात, सिंपल क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू बघायला भेटतात. ओके, नेक्स्ट दुसरी जागा आहे बघा, दॅट इज इन नेफ्रॅटिक डक्ट्स. इन नेफ्रॅटिक डक्ट्स. ओके, आता नेफ्रॉनच्या ज्या डक्ट्स आहेत किंवा नेफ्रॉनच्या ज्या काय आहेत, टिब्युल्स आहेत. नेफ्रॉनच्या काय आहेत, टिब्युल्स आहेत. ओके, तिथे आपल्याला काय बघायला भेटतं, बेसिकली सिंपल क्युबॉइडल इपिथेलियल किंवा सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम बघायला भेटतं. राईट. ओके, आता याची सुद्धा जर आपण डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर बघा. ओके, काल एक डायग्राम काढली होती, आठवतीये का? कशाची काढली होती आपण? नेफ्रॉनची डायग्राम काढली होती. राईट. ओके, ती पुन्हा काढायची का ट्यूबची काढू स्पेसिफिक फक्त? राईट. ओके, फक्त ट्यूब. ओके, नाव वरचं बेसिकली माल्फिजन कॉर्पस्कल मी काढत नाहीये, ग्लोमेरुलस काढत नाहीये, बोमन्स कॅप्सूल काढत नाहीये. राईट. ओके, मी फक्त काढतोय पीसीटी, कारण की सगळ्यात जास्त तिथे काय होतं, बेसिकली काय म्हणतो आपण त्याला, तिथे सेल्स आपल्याला जे बघायला भेटतात, जे कोणते आहेत, क्युबॉइडल सिंपल क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूज आहेत. ओके, आय एम जस्ट ड्रॉइंग व्हॉट, पीसीटी. डायग्राम सोबत ड्रॉ करायची आहे. ओके, ना बघा. ओके, ट्यूब आहे. ओके, नेफ्रॉनची काय आहे, ट्यूब. स्पेसिफिक जर नाव द्यायला गेलो तर प्रॉक्सिमल कॉन्व्युलेटेड
टिब्यूल. कोणती ट्यूब आहे? पीसीटी, दॅट इज प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड टिब्यूल. ओके, एक बाहेरची लेअर दिसतीये आणि एक आपल्याला सेल्सची लेअर दिसते अशी. राईट. ओके, ऍक्च्युअली हे सेल्स कोणते आहेत? क्युबॉइडल आहेत. ओके, कोणते सेल्स आहेत? सिंपल क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू. किती लेयर आहे? एक सिंगल लेयर आहे. हे काय आहे? सिंगल लेयर आहे. ओके, आता या सेल्स मधला जर मी एक सेल बाहेर काढला आणि जर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर कसा दिसेल बघा. एक सेल बाहेर काढतोय, कोणत्या साईडला काढू? इथे काढू का? येस. ओके, या लेअर मधला एक सेल मी काय काढलाय? बाहेर काढलाय. राईट. ओके, याचे नाव असणार आहे ब्रश बॉर्डर क्युबॉइडल इपिथेलियम. काय नाव आहे? ब्रश बॉर्डर क्युबॉइडल इपिथेलियम. व्हॉट डू मीन बाय ब्रश बॉर्डर? ज्याची एक बॉर्डर कशासारखी आहे? ब्रश सारखी आहे ना. राईट. ओके, आपण ज्या सकाळी ब्रश करण्याचा प्रयत्न करतो किंवा करतो, राईट. ओके, खाली एक बेस असतो प्लास्टिकचा आणि त्याच्यावर ब्रिसेस असतात. तसंच काहीतरी दिसतंय वरचे ब्रिसेस. राईट. ओके, याला आपण काय म्हणतो? हे जे बेसिकली हे जे आपल्याला एक्सटेन्शन दिसतात याला आपण काय म्हणणार? मायक्रोविलाय. काय म्हणू शकतो? मायक्रोविलाय. राईट. ओके, सेलचा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हा एका बाजूला कसा होतोय? हा बेसिकली सरफेस एरिया वाढवण्याचं काम करतोय. कशाचं काम करतोय? सरफेस एरिया वाढवण्याचं काम करतोय. राईट. ओके, मायक्रोविलायमुळे या सेल्सचा काय वाढतो? इंक्रीज इन सरफेस एरिया. कशामध्ये वाढ होतोय? सरफेस एरियामध्ये वाढ होतोय. आणि सरफेस एरियामध्ये वाढ होतोय याच्यामुळे काय होऊ शकतं? जास्तीत जास्त ऍब्झॉर्प्शन वाढू शकतं. काय वाढू शकतं? ऍब्झॉर्प्शन वाढू शकतं. राईट. ओके, ना आपण ज्यावेळेस काय बघणार आहे? आपण ज्यावेळेस ना एक्सक्रीटरी प्रोडक्ट्स अँड देअर एलिमिनेशन हा टॉपिक बघणार आहे. ओके, त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड टिब्यूल मध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास 80 to 90% काय होतं? रिऍब्झॉर्प्शन होतं. काय होतं? रिऍब्झॉर्प्शन होतं. राईट. ओके, एक पहिली प्रोसेस होती आठवते का? जिथे सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यू होते. कोणती? अल्ट्रा फिल्ट्रेशन. कोणती प्रोसेस होती? अल्ट्रा फिल्ट्रेशन. त्या ठिकाणी ब्लड फिल्टर केलं जातं. काय केलं जातं?
ब्लड फिल्टर केलं जातं, राईट. ओके, आता फिल्ट्रेशन आपल्याला माहिती आहे कोणत्या बेसिसवर असतं, साईजच्या बेसिसवर असतं. कोणत्या बेसिसवर असतं, साईजच्या बेसिसवर. ज्या मोठे मोठे पार्ट्स आहेत ते कुठे राहतील, ब्लड मध्ये, आणि छोटे छोटे पार्ट्स, छोटे छोटे सोल्युट्स कुठे जातील, बेसिकली नेफ्रेटिक ट्यूब्यूल मध्ये. नेफ्रेटिक ट्यूब्यूल मध्ये जे छोटे छोटे पार्ट्स गेलेले आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच गोष्टी अशा असू शकतात ज्यांची आवश्यकता बॉडीला आहे, जसं की ग्लुकोज मॉलिक्यूल, राईट. ओके, जसे की काही छोटे प्रोटीन्स, राईट. ओके, वेगवेगळे बेसिकली कार्बोहायड्रेट्स वगैरे, प्रोटीन्स, अमायनो ऍसिड्स, विटामिन्स, राईट. ओके, यांची आवश्यकता कशाला असते, शरीराला असते. तर हे जे महत्वाच्या गोष्टी आहेत जे या ट्यूब मध्ये आपल्याला बघायला भेटतात त्यांना शोषून घेण्याचं काम कोण करतं, प्रॉक्सिमल कॉन्व्हिगलेटेड ट्यूब्यूल. आणि प्रॉक्सिमल कॉन्व्हिगलेटेड ट्यूब्यूल हे काम कसं करू शकतो, तर त्याची इनर लाइनिंग जी असते ती असते कशाची, ब्रश बॉर्डर क्युबॉइडल एपिथेलियम. जर इथे ब्रश बॉर्डर क्युबॉइडल एपिथेलियम नसते तर त्यांच्यावर आपल्याला मायक्रोव्हिलाय बघायला भेटले नसते. जर मायक्रोव्हिलाय बघायला भेटले नसते तर इन्क्रीज सरफेस एरिया काय झाला नसता, इन्क्रीज झाला नसता. सरफेस एरिया इन्क्रीज झाला नसता, ऍब्झॉर्प्शन झालं नसतं, आणि आपण महत्वाच्या ज्या काही न्यूट्रिएंट्स आहेत आपल्या बॉडीमध्ये जे आपण जमा करतोय ते युरिनच्या माध्यमातून काय झाले असते, बॉडीच्या बाहेर निघून गेले असते. समजतंय. ओके, मग सेकंड प्लेस काय आहे, बेसिकली क्युबॉइडल, सिंपल क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूची आपल्याला नेफ्रॅटिक ट्यूब्यूल्सच्या इनर लाइनिंगला आपल्याला काय बघायला भेटतात, क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू बघायला भेटतात. घ्या नोट डाऊन करून, इथपर्यंत काही डाउट नसावा. चलो वापस आते हैं फिर पहली स्लाइड पे, और एक तीसरी लोकेशन बाकी है जहां पर आपको क्या देखने को मिलेगा, सिंपल क्युबॉइडल एपिथेलियम देखने को मिलेगा. दैट इज जर्मिनल इपिथेलियम. कुठे, जर्मिनल इपिथेलियम, राइट. ओके, जर्मिनल इपिथेलियम क्या होता है, क्या होता है जर्मिनल एपिथेलियम, माहिती आहे का, कुठे प्रेझेंट असतो जर्मिनल एपिथेलियम, येस, कुठे प्रेझेंट असतो, गोनाड्स मध्ये, दॅट इज टेस्टिस आणि ओव्हरी. टेस्टिस आणि ओव्हरी डायग्रामॅटिकली दाखवायचे आहेत का, टेस्टिस आणि ओव्हरी मध्ये कुठे, बघा. ओके, ऍक्च्युली काय म्हणतो आपण त्याला, ओव्हरीचं बघूयात. ओके, टेस्टिसला जर टेस्टिसच्या मधले जर जर्मिनल एपिथेलियम बघायचे तर त्याला बऱ्याच गोष्टी माहित कराव्या लागतील, राईट. ओके, कोणकोणत्या गोष्टी माहित कराव्या लागतील, वेगवेगळ्या डक्ट्स है ना, त्याच्यामधले वेगवेगळे कंपार्टमेंट्स. ओके, ते जाणण्याच्या म्हणजे बेसिकली आपल्याला पुढच्या वर्षी शिकायचंच आहे, पण या वर्षी आपण फक्त फोकस कशावर करणार आहे, बेसिकली ओव्हरीची डायग्राम आहे जी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती असेल सुद्धा, राईट. ओके, खूप वेळेस तुम्ही ओव्हरीची डायग्राम वगैरे काढलेली असेल याच्या अगोदर, राईट. ओके, फक्त त्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो, काय देतो, एक बेसिक आयडिया देतो जर्मिनल एपिथेलियम नेमकं कुठे असतं, राईट. ओके, बघा आता सगळ्यांना माहिती आहे ओव्हरी कुठे असते, सांगा पटकन, कुठे असते ओव्हरी, येस, कोणता शेप असतो ओव्हरीचा, कोणता शेप असतो ओव्हरीचा, ओव्हल शेप असतो, राईट. ओके, ना याच्या आजूबाजूला माहिती का काय असतं, तर
ओव्हरी, ओव्हरीला काय अटॅच असतं? इन्फंटिब्युलमचं एक पार्ट. आता इन्फंटिब्युलम कशाचा पार्ट आहे? ऍक्च्युली ओव्हिडक्टचा पार्ट आहे, राईट. ओके, इन्फंटिब्युलम, अँपिला, इस्थमस हे 3 पार्ट्स आहेत कशाचे? काय म्हणतो? ओव्हिडक्टचे. ओके, इन्फंटिब्युलमचा जो एंड आहे, जो ओव्हरीच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये, त्याच्यावर फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात, है ना. यांना आपण फिंगरी म्हणतो. गोष्ट कळतीये? समजताय? राईट. ओके, नाव ओव्हरीचे 2 भाग आहेत. ओव्हरीचे मेजर किती आहेत? जर आपण इंटरनल स्ट्रक्चर बघायची गोष्ट केली तर ओव्हरीचे 2 भाग आहेत. एक भाग कॉर्टेक्स, दुसरा भाग मेड्युला. कॉर्टेक्स भाग कोणता असेल? बाहेरचा भाग, कोपऱ्यातला भाग काय? कॉर्टेक्स. आतला भाग मेड्युला, राईट. ओके, मग हा जो कॉर्टेक्स आहे, या कॉर्टेक्स मध्ये आपल्याला मल्टिपल लेयर्स बघायला भेटतात. ओके, ये जो बाहर की लेयर है, यहाँ पे हमें क्या देखने को मिलेंगे? सिंपल क्यूबॉइडल epithelium, that is nothing but germinal epithelium. That is nothing but germinal epithelium. ओके, बाहेरचा भाग काय? कॉर्टेक्स आहे. कोपऱ्यातला भाग काय? कॉर्टेक्स. राईट. ओके, सेंट्रल कॅव्हिटी काय? मेड्युला. राईट. ओके, कॉर्टिकल रिजन्स मध्ये आपल्याला जनरली काय बघायला भेटतं? जर्मिनल इपिथेलियम. इथेच आपल्याला काय बघायला भेटेल? फॉलिकल्स. मग ते प्रायमरी असतील, सेकंडरी असतील, टर्शरी असतील, ग्राफियन असतील, है ना, कॉर्पस ल्युटियम वगैरे, है ना, कॉर्टेक्सच्या भागामध्ये. राईट. ओके, याच्यामध्ये आर्टरीज किंवा बेसिकली ब्लड कॅपिलरीज सुद्धा येतात, नर्व्स सुद्धा येतात. समजते? राईट. ओके, सेंट्रल भाग आणि कॉर्टेक्स भाग. कॉर्टेक्स भागामध्ये एक लेअर बघायला भेटते, जिथे आपल्याला काय बघायला भेटतात? जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम मध्येच काय होतं पुढे जाऊन? मिओसिस होतं. काय होतं? मिओसिस होतं. आणि मिओसिस झाल्याच्या नंतर काय म्हणतो? बेसिकली आपला गॅमेट. फिमेलच्या केसमध्ये ओव्ह्यूम और एग. समजते? काय डाऊट आहे? घ्या नोट डाऊन करून.
डन झालंय. चला नेक्स्ट कोणता प्रकार आहे? सिंपल कॉलमनार इपिथेलियम, सिंपल कॉलमनार इपिथेलियम, राईट. ओके, नावावरूनच काय कळतंय बरं? सेल्स कसे असतील? कॉलम सारखे है ना, म्हणजे ज्यांचं बेसिकली विड्थ कशी असेल कमी, लेंथ कशी असेल किंवा हाईट कशी असेल जास्त, है ना, असे सेल्स असतील. येस, काय असतील असे सेल्स? कसे असतील? लॉंग, स्लेंडर, कॉलम लाइक, है ना, लॉंग स्लेंडर म्हणजे लंबे पतले खांब्यासारखे, राईट. ओके, नाव यांचं न्यूक्लियस कुठे असतं? बेसला, राईट. ओके, कारण की न्यूक्लियस साठी खूप मोठी जागा आहे ना, राईट. ओके, जनरल सेंटरला असतं, कुठे असतं? थोडंसं बेसला. काय असतं? बेसल न्यूक्लियस, किंवा न्यूक्लियस कुठे असतं? बेसला. सेल्सच्या जनरली कुठे? बेसला आपल्याला न्यूक्लियस बघायला भेटतो. ओके, चला कुठे बघायला भेटतील? कुठे बघायला भेटतील? जनरली फाउंड इन generally found in number 1 stomach, generally found in stomach. Number 2 intestine. कुठे बघायला भेटतात? स्टमक आणि इंटेस्टाइन मध्ये आपल्याला हे सेल्स बघायला भेटू शकतात. ओके, आता कुठे कसे काय काम करतील बघूयात नेक्स्ट स्लाइड मध्ये. डन. झालंय. चला मग आपण एक काम करूयात, सिंपल कॉलमनार इपिथेलियलला स्टमक मध्ये बघूयात. पुढे बघूयात, स्टमक मध्ये बघूयात. पुन्हा स्टमक काढायचंय. मग
कोणाचं काढायचंय? है ना? चलो ओके, इसोफॅगस काढलाय, राईट. ओके, त्याच्यानंतर काढलाय स्टमक आणि त्याच्यानंतर काढलाय ड्युडेनम, राईट. ओके, टफ. Right? Okay. Inner lining of stomach is made up of simple columnar epithelium. राईट. ओके, इनर लाइनिंग स्टमकची कशापासून बनलेली आहे? सिंपल कॉलमनार इपिथेलियम. बघा, एक महत्वाची गोष्ट आहे, थोडंसं कनेक्शन बनवायचंय. बघा, जी इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्या अगोदरही बऱ्याच वेळेस भेटलेली असेल त्याच्यासोबत थोडंसं काय बनवायचंय? कनेक्शन बनवायचंय, राईट. ओके, मला सांगा, स्टमक मध्ये ओके फूड डायजेस्ट करण्यासाठी एका ऍसिडचा यूज होतो. कोणता ऍसिड असते ते? HCl, दॅट इज हायड्रोक्लोरिक ऍसिड. बरोबर, राईट. ओके, आता हायड्रोक्लोरिक ऍसिड जी आहे हे जर एक प्रकारचं ऍसिड आहे, हे जर कोणत्याही सेलच्या संपर्कात आलं तर काय होतं? सेल डॅमेज होतो, है ना, जळजळ होते, है ना. दॅट इज इन टर्म्स ऑफ मेडिकल, दॅट इज नथिंग बट ऍसिडिटी, है ना. मेडिकल बेसिकली आपण ना जळजळ होते छातीमध्ये किंवा आपल्याला वाटतं की पोटामध्ये काय होते, जळजळ होते, राइट. ओके, सो दैट इज ड्यू टू जो HCl है आपके स्टमक के अंदर, वो किसको लग रहा है? वो लग रहा है सेल्स को, इनर लाइनिंग ऑफ सेल्स को, राइट. ओके, नाउ बघा, मग HClच्या साह्याने हे सिंपल कॉलमनार सेल्स डॅमेज झाले पाहिजे का? नाही झाले पाहिजे. डॅमेज होता कामा नये. जर डॅमेज होत असेल तर ते फंक्शन करू शकत नाही. बरोबर. मग या सेल्स मधले, सिंपल कॉलमनार इपिथेलियल सेल्स मधले काही सेल्स मॉडिफाय होतात इंटू ग्लँड्स. I am not talking about a group of cells. I am talking about individual cell. एक सेल मॉडिफाय होतो आणि तो बनतो गॉबलेट सेल.
कोणता? गॉबलेट सेल आहे. कोणता सेल तो? सिंपल कॉलमनार इपिथेलियल सेलचा सेल आहे. राईट. ओके. तो काय होतो थोडासा तो बघतो बाकीच्यांचं है ना. राईट. ओके. तो काय होतो? मॉडिफाय होतो. मॉडिफाय होतो हा एक प्रकारचा काय बनतो? ग्लँड बनतो. कोणती ग्लँड? युनिसेल्युलर एक पेशीय ग्रंथी. गोष्ट कळतीये? राईट. ओके. याच्या अगोदर आपण ग्लँड बघितले. त्या ग्लँड मध्ये काय असतात? टिश्यू असतात किंवा मल्टिपल सेल्स असतात. इथे आपल्याला असं दिसून येतंय की एक सेल कशाचं काम करतोय? युनिसेल्युलर ग्लँडचं काम करतोय आणि हा सिक्रीट करतो म्युसिलेज. Mucilage is a sticky substance which is present between याच्यावर हा सिक्रेशन करतो आणि याचं सिक्रेशन जे आहे ते या सेल्सच्या इनर लाइनिंगवर असतं. गोष्ट कळतीये? समजताय? राईट. ओके. ही म्युसिलेजची लेअर काय करते माहितीये का? ऍसिडला या सेल्सच्या डायरेक्ट संपर्कात येऊ देत नाही. समजतंय? गोष्ट कळतीये काय सांगतोय तर? ओके. बघा घरी पण ना ज्यावेळेस आई स्वयंपाक वगैरे करत असते ना, ओके, जर काय म्हणतो खूप प्रोटेक्टिव्ह असेल ना तर आई काय करते माहितीये का? की जी भिंत असते ना जिथं गॅस वगैरे लावलेला आहे ना, ओके, तिथे ना भिंतीला पेपर वगैरे चिटकून देते है ना. राईट. ओके. ट्रेडिशनल मिडल क्लास मॉम काय करते आई? जिथे स्वयंपाक करतो ना आपण, स्वयंपाक करण्याची जी भिंत असते ना, ओके, त्याला काय चिटकून देते? पेपर. का? काही तेल वगैरे उडालं किंवा काही भाजीचे वगैरे ना जे पार्ट्स उडू शकतात, ओके, ते कुठे जाऊ नये? भिंतीवर जाऊ नये आणि भिंत खराब हो. तो पेपर इमॅजिन करा. तो पेपर इथे इमॅजिन करा काय? म्युसिलेज. राईट. ओके. भाजीचे वगैरे तेलाचे जे छिटे उडणार आहेत, ओके, ते इमॅजिन करा HCl म्हणून. HCl मध्ये राहतं. राईट. ओके. आणि ते बेसिकली भिंत जी आहे ती इमॅजिन करा काय? ती भिंत सिंपल कॉलमनार इपिथेलियम. आता सिंपल कॉलमनार इपिथेलियमच्या सोबत डायरेक्ट जर HCl चा संपर्क झाला तर सेल डॅमेज होती. ऍसिडिटीची कंडिशन मेंटेन होईल. बरोबर. बट या सेल्सच्या मध्ये, या सेल्सच्या आणि HClच्या मध्ये जर काय असला? म्युसिलेजची एक लेअर असली तर ती काय करते? प्रोटेक्ट करते. कशाला? या सेल्सला. आणि डॅमेज होऊ देत नाही. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. समजती गोष्ट? कळतंय काय सांगतोय तर? बघा काय होतंय इथे की म्युसिलेज सिक्रेट करण्यासाठी या सेल्स पैकी एक सेल कशामध्ये कन्वर्ट झाला? गॉबलेट सेल मध्ये. गॉबलेट सेल एक प्रकारची काय आहे? युनिसेल्युलर ग्लँड आहे आणि ही काय प्रोड्यूस करते? म्युसिलेज, अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑन the simple columnar epithelial cells of the inner lining of stomach which protects the cells from hydrochloric acid. है ना. स्टमक के अंदर हमें पता है यहाँ पे क्या होगा? हाइड्रोक्लोरिक एसिड होगा. राइट. ओके. HCl क्यों जरूरी है? डाइजेशन के लिए. राइट. ओके. केमिकल ब्रेकडाउन ऑफ फूड है ना. मग HClचा आणि इनर लाइनिंग ऑफ स्टमकचा संपर्क होऊ न देणे हे काम कोणाचं आहे? म्युसिलेजचं. म्युसिलेज कोण सिक्रेट करताय? गॉबलेट सेल्स. गॉबलेट सेल्स ऍक्च्युअली आहेत काय? मॉडिफाईड सिंपल कॉलमनार इपिथेलियल. समजतंय? गोष्ट कळतीये? नोट डाऊन करायचंय? या नोट डाऊन करून. चलो इथपर्यंत काही डाऊट नाहीये. मग नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे कशाचा? इंटेस्टाईनचा. नेक्स्ट पार्ट कशाचा बघायचा आहे? इंटेस्टाईन. पुन्हा बघूयात मग इंटेस्टाईन है ना. बघा स्मॉल इंटेस्टाईन काढूयात. जास्त प्रेफरेबल आहे है ना.
बघा एकदा. पहिल्या ठिकाणी कोणते सेल्स होते? ब्रश बॉर्डर, क्युबॉइडल, इपिथेलियल सेल्स. इथे कोणते आहेत? ब्रश बॉर्डर, कॉलमनार, इपिथेलियल सेल्स. येस, राईट. ओके, इथे सुद्धा आपल्याला काय स्ट्रक्चर बघायला भेटतंय? ब्रश बॉर्डर, कॉलमनार, इपिथेलियल. राईट. ओके, नाव इथे सुद्धा आपल्याला काय बघायला भेटतात? ही जी स्ट्रक्चर दिसतात एका साइडची जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, राईट. ओके, यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय बघायला भेटतात? बेसिकली एक्सटेन्शन बघायला भेटतात. राईट. ओके, याला आपण काय म्हणणार? मायक्रो विलाय. काय म्हणणार? मायक्रो विलाय. ओके, आता जर मी या सिरीज मध्ये मायक्रोविलाय दाखवतोय तर याचं काम काय असेल? याच्या अगोदर आपण ब्रश बॉर्डर, क्युबॉइडल इपिथेलियम बघितला होता. त्याचं काय काम होतं? इन्क्रीज सरफेस एरिया. इथे सुद्धा काय इन्क्रीज होते? मग सरफेस एरिया इन्क्रीज झाल्याच्या नंतर काय होणार आहे? ऍब्झॉर्प्शन सरफेस वाढल. ऍब्झॉर्प्शन सरफेस वाढलं तर ऍब्झॉर्प्शन काय होईल? वाढल. स्मॉल इंटेस्टाइनचं कामच काय? ऍब्झॉर्प्शन करणे है ना. डायजेस्टेड फूड मटेरियलला काय करणे? ऍब्झॉर्ब करणे. म्हणजे यांचा रोल काय असणार आहे? समजतीय गोष्ट? काय डाऊट आहे? चलो, फिर हमने क्या देखा है? सिंपल एपिथेलियल टिश्यू बघितला है ना. वेगवेगळे प्रकार सुद्धा बघितले त्याचे. राईट. ओके, आता आपल्याला बघायचंय की सिंपल एपिथेलियल टिश्यूचे काय काय मॉडिफिकेशन होऊ शकतात. काय बघायचंय? सिंपल एपिथेलियल टिश्यूचे काय काय मॉडिफिकेशन होऊ शकतात. ओके, बघूया. modifications of simple epithelium. राईट. आजचा पॉइंट काय आपला? मॉडिफिकेशन ऑफ सिंपल एपिथेलियम. राईट. ओके, नाव आता सिंपल एपिथेलियम मध्ये आपल्याला माहिती आहे किती प्रकार आहेत? 3 प्रकार येतात पुढे जाऊन. कोणकोणते?
सिंपल स्क्वॅमस, सिंपल क्युबॉइडल आणि सिंपल कॉलमनार. बरोबर. आता सिंपल स्क्वॅमस जो आहे तो फ्लॅट आहे ना, एकदम टाईल लाईक आहे. राईट. ओके. ना त्याच्यामध्ये जास्त मॉडिफिकेशन होण्याचे चान्सेस कसे असतात? कमी. राईट. ओके. किंबहुना आपण असं म्हणू शकतो देर आर नो मॉडिफिकेशन्स इन सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. सिंपल स्क्वॅमस epithelium does not get modified. है ना, पहले इतना पतला है तो उसमें क्या नहीं हो सकता, और मॉडिफिकेशन के लिए कुछ जगह ही नहीं. राइट. तो मॉडिफिकेशन कुठे होईल? कुठे होईल? असे सेल्स जे मॉडिफाय होऊ शकतात जे कोणते असतील मग? सिंपल क्युबॉइडल आणि सिंपल कॉलमनार. Major modifications can be observed in simple cuboidal and simple columnar. इपिथेलियम. पहली चीज सिंपल स्क्वैमस में हमें मॉडिफिकेशन देखने को नहीं मिलते. दूसरी चीज तो फिर कहां देखने को मिलेगा? एक तो सिंपल क्युबॉइडल या फिर सिंपल कॉलमनार. ओके. किती प्रकारचं मॉडिफिकेशन मेजरली बघायला भेटतं? 2 प्रकारचं. किती प्रकारचं? 2 प्रकार. बघा. ओके. पहिलं मॉडिफिकेशन बघायला भेटतं आपल्याला, दॅट इज सिलिएटेड. राईट. ओके. आणि दुसरं मॉडिफिकेशन बघायला भेटतं आपल्याला ग्लँड्युलर. पहिलं मॉडिफिकेशन कोणतं? सिलिएटेड. आणि दुसरं कोणतं? ग्लँड्युलर. डन. चलो. नाव सिलिएटेड नेमकं कशाला म्हणायचं? सिलिएटेड नेमकं कशाला म्हणायचं? राइट. ओके. अब इमेजिन करो एक सेल है. एक क्या है? सेल है. राइट. ओके. उस सेल में से बहुत छोटे छोटे टाइनी हेयर लाइक स्ट्रक्चर्स हमें बाहर निकलते हुए दिखते हैं. राइट. ओके. त्याला आपण काय म्हणणार? सिलिया. राइट. ओके. बघा, हा सपोज कॉलमनार सेल आहे. सिंपल कॉलमनार सेल आहे. राइट. ओके. याच्यावर आपल्याला काय फाईन हेअर लाईक स्ट्रक्चर्स बघायला भेटतात, थिन स्ट्रक्चर्स बघायला भेटतात. ओके. याला आपण काय म्हणणार? सिलिया. राइट. ओके. आता विचार करा, अशी एक लेअर आहे. राइट. एक काय पूर्ण लेअर आहे. त्या लेअर मध्ये काय आहे? सेल्सचे एक पार्ट काय बेसिकली सिलिएटेड आहे. राइट. ओके. या लेअरला आपण काय म्हणणार? सिलिएटेड इपिथेलियम. सिलिएटेड इपिथेलियम. आता मला सांगा, जर सिलिया तुम्हाला कॉलमनार सेलवर बघायला भेटत असेल तर तुम्ही काय म्हणसाल? सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम. जर क्युबॉइडल वर बघायला भेटत असेल तर सिलिएटेड क्युबॉइडल इपिथेलियम. गोष्ट कळतीये? काय डाऊट आहे? राइट. ओके. नाउ
हे सिलिया नेमकं किंवा हे मॉडिफिकेशन आपल्याला नेमकं कुठे बघायला भेटतं, है ना, राईट. ओके, at what location or in what organ do we see ciliated epithelium, right? ओके, बघा लंग्स आहेत. ओके, लंग्स मध्ये ओके ज्यावेळेस आपण ऑक्सिजन वगैरे एअर इनहेल करतो ना, ओके, त्यावेळेस आपल्याला एका ट्युब्युलर फॉर्म मध्ये जावं लागतं. पूर्ण एअर जी आहे एक ट्यूब मधनं काय करते, पास करते, राईट. ओके, पासिंगच्या वेळेस त्याची सुरुवात होते कुठनं, नॉस्ट्रिल्स पासनं, राईट. मग जाते नेझल पॅसेज, मग जाते नेझल कॅव्हिटी, नंतर जाते फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रेकिया, ट्रेकिया नंतर ब्रॉन्काय, ब्रॉन्काय नंतर ब्रॉन्किओल्स, राईट. ट्रेकिया नंतर ब्रॉन्काय, ब्रॉन्काय नंतर ब्रॉन्किओल्स. ब्रॉन्किओल्स मध्ये आपल्याला काय बघायला भेटतं, बेसिकली सिलिएटेड इपिथेलियम बघायला भेटतं. काय बघायला भेटतं, सिलिएटेड इपिथेलियम बघायला भेटतं. कुठे बघायला भेटतं, ब्रॉन्किओल्स ऑफ लंग्स. कुठे, ब्रॉन्किओल्स ऑफ लंग्स. ओके, ना आता बघायला तर भेटतं, पण मग तिचं काम काय असेल. What might be the function of ciliated epithelium? Yes. Okay. Increases surface area. अजून सरफेस एरिया वाढेल, है ना. ऍक्च्युली ते ब्रश बॉर्डरच आहे, राईट. ओके, इथे बघूयात काय सांगतोय, राईट. बघा सिलिया जे आहेत, ओके, हे 5 हेअर लाईक आहेत, राईट. ओके, ना आपण ज्यावेळेस एअर इनहेल करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त एअर असेल का, नाही. वेगवेगळे पार्टिकल्स असू शकतात, डस्ट पार्टिकल्स असू शकतात, पोल्युटन्स असू शकतात, राईट. ओके, ते आपल्या लंग्स पर्यंत पोहोचले पाहिजे का, नाही. कारण की ते लंग्स मध्ये काय होतील, जमा होतील आणि लंग्सची फंक्शनिंग काय करतील, कमी करतील. गोष्ट कधी काय सांगतोय, राईट. ओके, मग हे सिलिएटेड एपिथेलियम काय करतं, सिलिएटेड एपिथेलियम एखाद्या विप सारखं असतं. त्याच्यासारखं असतं, विप सारखं, त्याची ना मुवमेंट असते, राईट. ओके, हे वरचे पार्ट जे आहेत ना हे स्टेबल नसतात, हे असे मूव्ह करत असतात. तर ओके, हे काय करतात, त्या डस्ट पार्टिकलला कॅच करतात, डस्ट पार्टिकल्स किंवा पोल्युटन्स म्हणा, त्यांना कॅच करतात आणि लंग्सच्या बाहेर टाकतात, राईट. ओके, लंग्सच्या बाहेर टाकतात, ट्रेकियाच्या मदतीने ते वर येतात आणि मग ज्यावेळेस आपल्याला स्नीज येते, शिंक येते, खोकला येतो, राईट. ओके, जनरली बघा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ना अशा वातावरणात आहात जिथे खूप जास्त डस्ट पार्टिकल्स वगैरे तुम्ही इनहेल करताना, ओके, तुम्हाला एकतर खोकला येऊ शकतो किंवा शिंक येते, स्नीज येते, राईट. ओके, या सिलियाचं काम आहे, आता इमॅजिन करा हा जो सेल आहे हा असा नाहीये, हा असा आहे. बघूयात आपण याला मूव्ह करता येते का. अरे कॉपी झाला तो. ओके, ना इमॅजिन करा की हा सेल असा आहे, आडवा आहे, राईट. ओके, आम्ही दोन्ही साईडला आहेत असे सेल्स, एक लाईनच आहे पूर्ण, राईट. ओके, हे काय करतात, डस्ट पार्टिकल्सला वर लोटतात, वर लोटून लोटून कुठपर्यंत आणतील, इथपर्यंत. आणि मग ज्यावेळेस शिंक येईल त्यावेळेस त्या शिंकेच्या माध्यमातून काय होईल, जे काही डस्ट पार्टिकल्स पोल्युटन्स वगैरे असतील ते कुठे फेकले जातील, बॉडीच्या बाहेर विथ हायर प्रेशर. समजती गोष्ट, राईट. ओके, हे काम कोणाचं आहे, सिलिएटेड एपिथेलियमचं आहे. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट जिथे आपल्याला काय बघायला भेटतं, सिलिएटेड एपिथेलियम बघायला भेटतं, ती आहे दॅट इज ओव्हिडक्ट्स. दुसरी लोकेशन कोणती आहे, ओव्हिडक्ट्स. ओके, ओव्हिडक्ट्स म्हणजेच काय, फॅलोपियन ट्यूब, राईट. ओके, कशाला म्हणणार फॅलोपियन ट्यूब, काय काम असतं फॅलोपियन ट्यूबचं, सांगा पटकन. काय काम असतं फॅलोपियन ट्यूबचं. ओके, 2 गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. ओके, मेल गॅमेटला फ्लॅजेला असतो, टेल है ना, त्या टेलच्या साहाय्याने तो काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. म्हणजे मेल गॅमेट कसा असतो, मोटाईल असतो,
मेल गॅमेट कसा असतो? मोठा येईल, कारण की त्याला फ्लॅजेला आहे, एक प्रकारची टेल आहे. त्या टेलच्या साह्याने तो काय करतो? मूव्ह करू शकतो. मूव्ह करू शकतो म्हणजे फिमेल युट्रेन ट्रॅक मध्ये तो काय करू शकतो? ट्रॅव्हल करू शकतो, बरोबर. बट फिमेल गॅमेट ओव्ह्यूम, राईट, तो मोठा आहे का? बट तो बनतो कुठे? ओव्हरी मध्ये. त्याला जायचं कुठे असतं? इम्प्लांटेशन वगैरे कुठं होतं? युटेरस मध्ये, बरोबर, राईट. ओके, मग त्या फॅलोपियन ट्यूबच्या माध्यमातून त्याला कुठे जाण्याचा प्रयत्न आहे? युटेरस मध्ये जाण्याचा प्रयत्न आहे. आणि मग त्या ओव्ह्यूमला जर तिथपर्यंत पोहोचायचं आहे तर कशाची आवश्यकता लागेल? सिलिएटेड क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूची गरज लागेल. गोष्ट कळतीये, राईट. ओके, सिलिएटेड क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूच्या माध्यमातून एक व्हिप लाईक ऍक्शन होते, है ना. बेसिकली विचार करा की ना एखादी लांब होडी आहे आणि त्या होडीवर ना खूप सारे काय आहेत? ब्रॅकेट्स आहेत, ज्यांनी ना होडी ओढली जाते, है ना. चप्पू असतात ना, ओके. ते खूप सारे एकदाच काम करतायत तर होडी काय बेसिकली खूप स्पीड अटेंड करते. तसंच हे जे स्ट्रिप्स आहेत, हे जे सिलिया आहेत, ओके, ते काय करतात? असे व्हिप सारखे मुवमेंट करत राहतात. ओके, जे काही त्यांच्याकडे आलं त्याला पुढे लोटतात, पुढे लोटत राहतात. ओके, अशा प्रकारे ओव्हरी मधनं जो ओव्ह्यूम बाहेर पडतो तो फॅलोपियन ट्यूब मधनं ट्रॅव्हल करत करत कुठपर्यंत पोहोचू शकतो? युटेरस पर्यंत पोहोचू शकतो. इथपर्यंत काही डाऊट आहे? ओके, नाव नेक्स्ट नोट डाऊन करायचंय, या नोट डाऊन करून. डन, चलो. तो फिर नेक्स्ट मॉडिफिकेशन देखते हैं, दैट इज दूसरा मॉडिफिकेशन कौन सा होता? ग्लैंडुलर, है ना. याचा अर्थ काय होतोय? ग्लँड्स मध्ये कन्वर्जन होणे. कशामध्ये कन्वर्जन होणे? ग्लँड्स मध्ये कन्वर्जन होणे, है ना. ओके, ग्लँडचं काय काम असतं? व्हॉट इज द फंक्शन ऑफ ग्लँड? ओके, स्वेट ग्लँड असते. येस, काय करते स्वेट ग्लँड? स्वेट प्रोड्यूस करते, राईट. फक्त प्रोड्यूस करते का? सिक्रिएट करते. म्हणजे ग्लँडचं काम कशाशी निगडीत आहे? येस, ग्लँड्सचं काम कशाशी निगडीत आहे? सिक्रिशन. आपल्याला ही पण गोष्ट माहिती आहे की इपिथेलियल टिश्यू काय 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 काम करतो? सिक्रिशन आणि ऍब्झॉर्प्शन, बरोबर. काय डाऊट आहे? चला बघूयात. मग जर आपण मॉडिफिकेशन बघतोय ग्लँड्युलर इपिथेलियमचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकार बघायला भेटतात. एक आपण खूप प्रॉपरली बघितलेला आहे, दॅट इज नथिंग बट ग्लँड्स युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर? है ना. ग्लँड जर इपिथेलियल टिश्यूचं मॉडिफिकेशन होतंय कशामध्ये? एखाद्या ग्लँड मध्ये, तर ती ग्लँड युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर? हे दोन प्रकार पडतात. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की युनिसेल्युलर ग्लँड कोणती आहे? कुठे बघायला भेटतात? काय प्रोड्यूस करतात? बरोबर, काही डाऊट येतपर्यंत. नेक्स्ट, जर मल्टीसेल्युलर ग्लँड बघितल्या तर ऑफकोर्स मेडअप ऑफ टिश्यूज, है ना. एखाद्या बऱ्याच ग्रुप ऑफ सेल पासून बनलेले असतील, एका सेल पासून बनलेले नाही. म्हणजे
खूप सारे सेल्स पासून बनलेले आहेत, आणि जर खूप सारे सेल्स पासून बनलेले तर त्याला आपण टिश्यू कन्सिडर करू शकतो, बरोबर, राईट. ओके, आता मल्टीसेल्युलर ग्लँड जे आहेत या सुद्धा पुढे जाऊन 2 प्रकारामध्ये डिवाइड होतात. दॅट इज एक्झोक्राइन ग्लँड आणि एंडोक्राइन ग्लँड. कोणती ग्लँड? एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन. ओके, एंडोक्राइन हा शब्द याच्या अगोदर ऐकलाय का? एंडोक्राइन हा शब्द याच्या अगोदर ऐकलाय का? येस. एक्झोक्राइन कशाला म्हणणार? एक्झोक्राइन अशा ग्लँड्स असतात ज्यांचं सिक्रेशन एखाद्या डक्टच्या माध्यमातून काय होतं, त्याच्या टार्गेट ऑर्गन पर्यंत पोहोचवल्या जातं. एक्झाम्पल, सलायव्हरी ग्लँड. एक्झाम्पल, सलायव्हरी ग्लँड. ओके, सलायव्हरी ग्लँड माहिती कुठे असतात प्रेझेंट? चिक्स मध्ये है ना, लोअर बेस है ना, राईट. ओके, खूप सारे ग्लँड्स असतात, राईट. काय प्रोड्यूस करतील? सलायवा, राईट. आणि सलायवा कुठे टाकतील? माउथ मध्ये, ब्युकल कॅव्हिटी मध्ये, राईट. कशाच्या माध्यमातून? एखाद्या ट्यूबच्या माध्यमातून, राईट. त्यालाच आपण काय म्हणणार? डक्ट, है ना, राईट. ओके, नाव एक्झोक्राइन ग्लँड जे आहेत यांच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटतात? डक्ट बघायला भेटतात. म्हणून आपण यांना काय म्हणू शकतो? डक्ट ग्लँड. काय म्हणू शकतो? डक्ट ग्लँड. त्यांचं सिक्रेशन त्यांच्या टार्गेट ऑर्गन मध्ये टाकण्यासाठी त्यांना एका ट्यूबची आवश्यकता असते. काय म्हणणार? एक्झोक्राइन ग्लँड. दुसरे ग्लँड एंडोक्राइन ग्लँड. यांना त्यांचं सिक्रेशन त्यांच्या टार्गेट ऑर्गन पर्यंत पोहोचवण्यासाठी डक्टची आवश्यकता नसते. म्हणून यांना आपण काय म्हणू शकतो? डक्ट लेस ग्लँड्स. कोणत्या ग्लैंड्स? डक्ट लेस, जिनके पास डक्ट नहीं है. ओके, नाव एग्जाम्पल येतील मग एक्झोक्राइन ग्लँडच्या. बघा, नंबर 1 सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड काय प्रोड्यूस करतील? येस. ओके, दुसरे ग्लँड स्वेट ग्लँड काय प्रोड्यूस करतील? स्वेट. ओके, तीसरी ग्लैंड सेबेशियस ग्लैंड. सेबेशियस ग्लैंड काय प्रोड्यूस करतील? सीबम. यस. अजून एक आहे सेरेमनस ग्लैंड्स काय प्रोड्यूस करतील? वॅक्स. तर आपल्या बॉडीवर वॅक्सची कुठे गरज आहे? इयर वॅक्स है ना, कानातलं मळ काढतो ना, इयर वॅक्स. समजते? गोष्ट कळतीये? या नोट डाऊन करून. आपला सिंपल इपिथेलियल टिश्यू कंप्लीट झालं, राईट. आता काय बघायचंय?
कंपाउंड इपिथेलियल टिश्यू. कॉम्प्लेक्स नाही, कंपाउंड इपिथेलियल टिश्यू. ऍक्च्युली आपण आहे ना एंडोक्राइन ग्लॅन्ड बद्दल काहीच बोललेलं नाहीये. बघा, आपण आता जो चार्ट काढला होता ना, त्या चार्ट मध्ये आपण एंडोक्राइन ग्लॅन्ड बद्दल काहीच बोललेलो नाहीये. आपल्याला एंडोक्राइन ग्लॅन्ड बद्दल डिटेल मध्ये बघायचं आहे, केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन या टॉपिक मध्ये. हा, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह इथं पण असतं. हा, आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन सुद्धा असतं है ना. फक्त ना 12वीत असतं ते. म्युटेशन असतं, परम्युटेशन नसतं. हा, हा, पी हा, हा, मोठा. अरे ऐका ऐका, महत्वाची गोष्ट आहे, ऐका ऐका. ओके, म्हणजे आपलं गावरान टमाटर, राईट. ओके, त्याचा जीन घेतला आणि एक बेसिकली क्रॉस इंजिनियर केलं, त्याला जेनेटिक इंजिनिअरिंग त्याला काय केलं, मॉडिफाय केलं आणि तो मोठा टोमॅटो झाला आता, है ना. राईट. ओके, असा टोमॅटो ज्याची जी साल आहे ती जाड है ना. नाही, तसं नसतंय ते. तसं केल्याने झालं नाही. ऍक्च्युली कसं होतं माहितीये का. ओके, बघा सांगतोय, लक्षात घ्या. आपने कधी रॉ टोमॅटो दे का, कच्च, राईट. ओके, त्याची जी साल असते ना ती जाड असते, राईट. ओके, कोणत्याही फळाची जी जर सपोज ना ते फळ जर कच्च आहे ना तर त्याची आउटर मेम्ब्रेन किंवा जी पील असते ना ती जाड असते. जसं जसं फळ पिकतं तशी तशी साल काय होते, नाजूक नाजूक होत जातं, है ना. टफ असते, हळूहळू हार्ड आणि हळूहळू सॉफ्ट सॉफ्ट व्हायला लागतं, है ना. म्हणून आपण ज्यावेळेस एखादं फळ वगैरे घ्यायला जातो ना तर त्याला थोडंसं प्रेस करून बघतो, सॉफ्ट झालंय मध्ये का नाही, राईट. ओके, सो द पॉइंट इज की जो टोमॅटो का पॉइंट है ना, की जे आता नॉर्मल आपण जे टोमॅटो मार्केटमध्ये घेतो त्यांची साल कशी असते, जाड असते, राईट. ओके, ऍक्च्युली स्किनला सॉफ्ट होण्यासाठी एक जीन रिस्पॉन्सिबल आहे कोणत्याही फ्रूटच्या सेल्समध्ये. सेल्समध्ये काय आहे, एक जीन रिस्पॉन्सिबल है, वो क्या करता है, फ्रूट के स्किन को क्या कर देता है, सॉफ्ट कर देता है. सॉफ्ट होतं फ्रूट आणि मग ज्यावेळेस स्किन सॉफ्ट होते ना त्यावेळेस ते फ्रूट काय होतं, पिकतं, बरोबर. पॉइंट असा आहे की जेनेटिक इंजिनिअरिंग आपण काय करतो माहितीये का, तो जो जीन ऍक्टिव्हेट होतो, फळ ज्यावेळेस पिकायला लागतं त्याची साल जी आहे ती काय व्हायला लागते, सॉफ्ट व्हायला लागते. तो जो जीन आहे ज्याच्यामुळे साल सॉफ्ट होते तो आपण इनऍक्टिव्हेट करून टाकतो. We deactivate the gene which is responsible for softening of the skin. फळाच्या सालाची सॉफ्टनेस वाढवणारा जीन आपण काय करतो, बंद करतो. आता जीनच बंद झाला तर साल सॉफ्ट होणार आहे का. मग जर साल सॉफ्ट झाली नाही तर ती मॅच्युअर किंवा राईट फ्रूट मध्ये सुद्धा कशी असते, कडक असते. त्याचं रिझन असं होतं की टोमॅटो जे फ्रुट्स आहेत यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी खूप एरर यायचा. तुम्ही गावरान टमाटे जर है ना मार्केटमध्ये घेऊन जायला लागले है ना तर तुम्ही सुरू करसाल टोमॅटो सोबत, घेऊन जासाल केचप, बरोबर. तर कालांतराने हे नुकसान होऊ नये है ना. शेतकरी म्हणजे बेसिकली शेतकी मालाचं जे नुकसान होत आहे ट्रान्सपोर्टमध्ये ते होऊ नये म्हणून काय केलं जातं, हे मॉडिफिकेशन केलं. आता हे पिकचं जीन नाहीये, तो त्याचा जीन आहे, त्याला काय केलंय आपण, बंद केलं, राईट. ओके, ना पॉइंट असा असू शकतो की त्यांना ती इन्फॉर्मेशन कोणी दिली असेल किंवा त्यांना भेटली असेल, बट आपण बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ऍप्लिकेशन
12वीच्या टॉपिक मध्ये आपण हे बघणार आहोत. आपण बघणार आहोत काय? बीटी कॉटन बघणार आहोत, आपण गोल्डन राईस बघणार आहोत, राईट. ओके, आपण फ्लेवर टोमॅटो बघणार आहोत. हेच जे आता सांगितलं ना, ते साल वगैरे जाड, राईट. ओके, सो दॅट इज द थिंग. ओके, लगेच उद्यापासून टमाटे खाणे बंद करायचे नाही. ओके, टोमॅटो चांगले असतात है ना, फक्त पाणी जास्त प्यायचं. असो, चला. अरे टोमॅटो खाण्यासाठी चांगले असतात, बट पाणी जास्त प्यायचं, कारण की त्याने ते होतं दॅट गुडघादुखी, सांधीवात वगैरे. हा, आपण तो सुद्धा कुठे बघणार आहे? एक्सक्रीशन अँड एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स मध्ये आपल्याला एक रोग बघायचा आहे, राईट. ओके, रोगाचं नाव आहे आर्थरायटिस. ओके, तिथे आपल्याला बघायचंय की युरिक ऍसिड बॉडीमध्ये बनतं आणि ते युरिक ऍसिड कुठे जमा होतं? बोन्सच्या मध्ये. आणि त्याच्यामुळं ना काय म्हणतो आपण त्याला, फ्रिक्शन वाढतं बोन्सच्या मध्ये. आणि नाही का ते जुन्या हवेलीमध्ये नाही दरवाजा उघडल्यावर आवाज होतो कर्र, है ना, तसा बोन्सचा आवाज होतो त्यावेळेस बोन्स ना मूव्ह करतात, राईट. ओके, दॅट इज द थिंग. चलो आगे देखते. हा, ते एंडोक्राइन ग्लँडचं सांगितलं मी, है ना, राईट. ओके, पुढच्या टॉपिकची मार्केटिंग झाली है ना. आता नेक्स्ट, दॅट इज कंपाऊंड इपिथेलियम किंवा कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू, राईट. ओके, आता कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू मध्ये काय बघायला भेटतं आपल्याला? एक मेजर डिफरन्स सांगा बरं. येस, एकापेक्षा जास्त लेयर्स. मल्टिपल लेयर्स ऑफ इपिथेलियल सेल्स. इपिथेलियल सेल्सच्या काय? मल्टिपल लेयर्स. ओके, नाव जर मल्टिपल लेयर्स आहेत तर यांचं फंक्शन जास्त कशामध्ये नसेल? ऍब्झॉर्प्शन आणि सिक्रिशन मध्ये यांचा रोल कसा असेल? लिमिटेड, है ना. लिमिटेड रोल इन ऍब्झॉर्प्शन अँड सिक्रिशन. आता एक लेअर असली तर ती ऍब्झॉर्ब करण्यासाठी मदत करेल, है ना, सिक्रिशन करण्यासाठी मदत करेल. बट मल्टिपल लेयर्स आहेत तर त्यांचा रोल काय होतो? कमी होतो. कशामध्ये? ऍब्झॉर्प्शन आणि सिक्रिशन मध्ये. ओके, नेक्स्ट नंबर 3. मग यांचा रोल कुठे आहे? कुठे असेल? मल्टिपल लेयर्स आहेत, काय करतील? प्रोटेक्शन करतील, है ना. रूल इन प्रोटेक्शन अगेन्स्ट. कशाच्या विरोधात प्रोटेक्शन करायचंय? केमिकल अँड मेकॅनिकल स्ट्रेस. केमिकल आणि मेकॅनिकल स्ट्रेसच्या अगेन्स्ट काय करायचं आहे? प्रोटेक्शन करायचं आहे. ओके, चलो. कुठे प्रेझेंट असतील? कुठे प्रेझेंट असतील?
स्किन, है ना, स्किन, एपिडर्मिस, आउटर लेयर, अजून वेट लेयर ऑफ ब्यूकल कॅव्हिटी, आतला भाग, इनर लाइनिंग, माउथची इनर लाइनिंग, है ना, और मॉइस्ट म्हणा, मॉइस्ट लेयर ऑफ ब्यूकल कॅव्हिटी. नंबर 3, आठवतंय का कुठेतरी लिहिलं होतं मी, डक्ट्स ऑफ ग्लँड, तिथे मी कंपाऊंड इपिथेलियम लिहिलं होतं, राईट. ओके, लार्ज डक्ट्स ऑफ ग्लँड्स. लार्ज डक्ट्स ऑफ ग्लँड्स मध्ये आपल्याला काय बघायला भेटतं, कंपाऊंड इपिथेलियम बघायला भेटत. ओके, चला, इथपर्यंत काही डाऊट नसावा मग. ओके, किती वाजले? 12:49. बर.